नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याला पनीर स्टार्टर बनवायचे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तीनशे ग्रॅम पनीर आहे, पाऊण वाटी दही आहे, पाऊण चमचा हळद आहे, 2 चमचे मिरची पावडर आहे, 2 चमचे धना पावडर आहे, 1 चमचा चाट मसाला आहे, पाऊण चमचा गरम मसाला आहे, 1.5 चमचा आमचूर पावडर आहे, 1 चमचा जिरा पावडर आहे, 1 चमचा तंदुरी मसाला आहे, 2 चमचे कस्तुरी मेथी आहे, चवीनुसार मीठ आहे, 2 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट केलेली आहे, 1 वाटी कोथिंबीर आहे. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे. दही, हळद, मिरची पावडर, धना पावडर, चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर, जिरा पावडर, तंदुरी मसाला, मीठ, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि आपल्याला मेथी चुरगळून टाकायची आहे जरा. हे मिक्स करायचे आपल्याला. आता पनीर टाकूया. पनीर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला 1 तासभर ठेवायचे फ्रीजमध्ये. आता आपल्याकडे तंदूर नाहीये म्हणून मी पॅन मध्येच फ्राय करणार आहे. आता आपल्याला 1 पळी तेल टाकायचं याच्यात. आता आपण झाकण ठेवूया. मध्ये ठेवून द्यायचे. एक तास झालेला आहे, छान मुरलं गेलेलं आहे. तर आपल्याला तेल टाकायचंय. तवा गरम झालेला आहे. 2 पळ्या तेल टाकलेले आहे. तर आपल्याला पनीर स्टार्टर फ्राय करून घ्यायचे.
आता आपण पलटी करूया. खरपूस भाजलेली आहे खालची बाजू. पनीर आपलं स्टार्टरमध्ये तयार झालेलं आहे. तुम्ही पण असंच करून पहा, खाऊन पहा, कसं झालं ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.